नमस्कार, आयबीएन लोकमतमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आज माझ्या सोबत आहेत या क्षणाला देशाचे गृहमंत्री सुशील कुमार शिंदे। आज भारत सरकारच्या दृष्टीने, गृह मंत्रालयाच्या दृष्टीने व्यक्तिशः सुशील कुमार शिंदे यांच्या दृष्टीने सुद्धा अभिमानाचा दिवस आहे। 26/11ला जो दहशतवादी हल्ला मुंबईवर झाला, 4 वर्षांमध्ये या खटल्याचा निकाल तर लागलाच, पण अजमल कसाबला फाशीची शिक्षाही ठोठावण्यात आली आणि ती देण्यात आली। एका दृष्टीने आपली शासन व्यवस्था काम करू शकते हे या खटल्याने सिद्ध झालेलं आहे। मी थेट जातोय दिल्लीला शिंदे साहेबांकडे। शिंदे साहेब, अभिनंदन तुमचं आणि भारत सरकारचं सुद्धा अभिनंदन। धन्यवाद धन्यवाद। मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे, 4 वर्षांमध्ये या खटल्याचा निकाल लागलेला आहे, फाशी झाली आहे, कसं बघताय तुम्ही या सगळ्या घटनाक्रमाकडे? नाही, ही फाईल आमच्याकडे आली कधीतरी ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक मध्ये आली आणि आम्ही ती प्रोसेस करून त्याच्यावर विचार करून 16 तारखेला 16 ऑक्टोबरला भारताच्या प्रेसिडेंटकडे पाठवली आणि 16 ऑक्टोबरला पाठवल्यानंतर त्यांनी विचार करून आमच्याकडे 5 तारखेला पाठवली, 5 नोव्हेंबरला ती फाईल पाठवली। त्यावेळेस मी रोममध्ये इंटरपोलच्या कॉन्फरन्समध्ये होतो आणि ज्यावेळेस 7 तारखेला मी सकाळी इथं आलो त्यावेळेस मला दुपारी आलो मी, त्यावेळेस मला सांगण्यात आलं की एक टॉप सिक्रेट फाईल प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडून आलेली आहे आणि ती ताबडतोब बघायची आहे। तर मी जेवलो आणि लगेच ऑफिसला गेलो आणि फाईल बघितली तर तीच फाईल होती। त्याच वेळेस मी ती फाईल सही केली 7 तारखेला आणि त्याचं सगळं बाकीचं प्रोसिजर करून आम्ही 8 तारखेला ही फाईल महाराष्ट्र सरकारकडे पाठवून दिली आणि त्या फाईलवर अगोदरच तिथल्या जजांनी लिहिलेलं होतं की 21 तारखेला जर मान्य झालं तर 21 तारखेला ही कारवाई करायची आहे म्हणून आम्ही तीच गोष्ट कन्फर्म करून पाठवली त्या फाईलवर आणि 8 तारखेला ती फाईल महाराष्ट्र सरकारकडे पाठवली। पण ती फाईल पाठवल्यानंतर आम्ही खूप सूचना दिलेल्या होत्या त्यांना की यातली एकही गोष्ट बाहेर जाता कामा नये म्हणून, आणि महाराष्ट्र सरकारने ती गुप्तता पाळली, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। सर, हाच प्रश्न आहे लोकांच्या मनामध्ये। एरवी सरकारमध्ये काही गुप्त राहत नाही, फाईलीतला प्रत्येक कागद बाहेर येतो, पण यावेळेला ऐतिहासिक गुप्तता पाळली, पत्रकारांना सुद्धा काही कळलं नाही। हे करण्याचं कारण काय होतं आणि ही खबरदारी तुम्ही कशी घेतलीत? याचं कारण असं की तुमच्या महाराष्ट्रातला माणूस इथं गृहमंत्री म्हणून बसलेला आहे, त्याला थोडा पूर्वीचा पोलीस खात्याचा थोडासा अनुभव आहे, ज्युडिशियरीचाही अनुभव आहे आणि इतकंच नाही तर सरकारचा जवळजवळ 30-35 वर्षाचा अनुभव राज्यकर्ता म्हणून आहे। त्यामुळं ही गोष्ट कुठलीही गोष्टीमुळे काय होऊ शकतं याची जाणीव असल्यामुळं आम्ही हे अतिशय सिक्रेट ठेवलेलं होतं। आज सकाळी सुद्धा तुम्हाला सांगतो, मला 5:30ला एक तुमच्याच एका कलिगचा फोन आला। मी त्यांना सांगितलं की तुम्ही 8च्या नंतर मला फोन करा, मी झोपेत आहे म्हणून सांगितलं। म्हणजे एवढी सिक्रेसी आम्ही ठेवलेली होती। सर, पण लोकांना हे जाणून घ्यायचं आहे, म्हणजे देशाची सुरक्षितता बरोबर आहे, पण एवढी गुप्तता ठेवण्याचं कारण काय होतं? सरकारने काय विचार केला होता? तुम्ही महाराष्ट्र सरकारला काय सूचना दिल्या होतात? नाही, अशा ह्या गोष्टी अशा बाहेर जाता कामा नये। कधी अनेक वेळेस अडथळे निर्माण होतात। आपल्याला माहिती आहे की ह्या गोष्टी करत असताना अनेक संस्था असतात, अनेक लोक असतात, काही काही अडचणी येतात, कोर्ट अडचणी आणतात, कुणी आणू शकतं, सामाजिक कार्यकर्ते अडचणी आणू शकतात, म्हणून यातून सगळ्या बाहेर पडण्याकरता म्हणून आम्ही गुप्तता पाळलेली होती। आणि माझं हे स्पष्ट मत आहे की पोलीस खातं आणि ज्युडिशियरी यामध्ये ह्या गोष्टी गुप्तच राहिल्या पाहिजेत, या मताचा मी आहे। सर, बरोबर आहे आणि त्याचा परिणाम आज दिसलेला आहे। पण मला तुम्हाला विचारायचं आहे, आज पाकिस्तानने कसाबचा मृतदेह स्वीकारायला नकार दिलाय, याकडे आपण कसं बघताय? पाकिस्तान आता अडचणीत आलाय का? नाही, मी त्यापूर्वी देखील ज्यावेळेस त्यांना आम्ही पत्र कसाब तुमच्याकडे आहे, त्याला वकील द्यायचा आहे वगैरे अशी विचारणा केलेली होती, त्यावेळेसही त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही। पण हे जगजाहीर होतं की कसाबचे आई वडील हे पाकिस्तानमध्येच आहेत म्हणून, आणि आता सुद्धा त्यांना ही फाशी द्यायची म्हणून काल आम्ही त्यांना पत्र पाठवलं, फॅक्सही पाठवलेला आहे, तरी त्याचा स्वीकार केला नाही। की एकदा स्वीकार केल्यानंतर त्या देशाचा हात आहे हे त्यांना कळतं, याकरता कदाचित ते स्वीकारत नसतील। बरोबर आहे सर, पण मला सांगा, आजच्या या फाशीने पाकिस्तानला आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला
भारत सरकारने काय संदेश दिलेला आहे? नाही, संदेश नाही, हा आमच्या देशातला कायदा आहे, त्याप्रमाणे आम्ही कायद्याचं इथं राज्य आहे त्याच्याप्रमाणे आम्ही कारवाई केली आहे, हाच संदेश आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये कुठलाही संदेश आम्ही दिलेला नाही. ती अतिशय महत्वाचं म्हणजे ह्या देशामध्ये टेररिझम जर करायला जाल तर त्याची परिणिती हे अशा प्रकारे होईल, अशा प्रकारचा हा संदेश आहे. सर, आज माझ्याबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकारी होते ज्यांनी कसाबला इंट्रॉगेट केलंय. ते असं म्हणाले की कसाब असं त्यांना म्हणाला की लष्कर-ए तोयबाला हे माहिती होतं की भारताची गुप्तहेर यंत्रणा आहे ती कमजोर आहे म्हणून आम्ही हा हल्ला केला. त्या दृष्टीने आता सरकार काय विचार करतंय? कसाबच्या या हल्ल्यापासून आणि फाशीपासून आपल्या सरकारने काय धडा घेतलेला आहे? तुम्हाला मी आता हेच सांगतो की हे सगळं कळल्यानंतर थोडीशी माहिती होती म्हणून आता हे एवढी गुप्तता पाळण्याचं कारणच हे होतं की कशा प्रकारे भारताची गुप्त यंत्रणा आहे हे आता त्यांना कळलेलं आहे. गुप्तहेर यंत्रणेची ताकद तुम्ही दाखवून दिलेली आहे तसं तुमचं म्हणणं आहे, पण आज पाक व्याप्त काश्मीरमधला जो लष्कर-ए तोयबाचा कमांडर आहे त्याने असं म्हटलंय की अजून अधिक कसाब निर्माण होतील आणि आम्ही असेच प्रयत्न पुन्हा एकदा करू. यातून काय इशारा तुम्ही घेताय, काय संदेश घेताय? नाही बघा, आम्ही फार अलर्ट आहोत ह्या सगळ्या बाबतीमध्ये. आता ह्या भारत सरकार हे पूर्णपणानं आमचा हा विचार आहे की जर टेररिझम बाहेरच्या देशातून होत असेल आणि त्याचे जर कोणी असतील तर त्यांना कडक शिक्षा देण्यात येईल, अशा प्रकारची भूमिका आमची आहे. आणि ह्या देशामध्ये टेररिझम चालू दिलं जाणार नाही, अशा प्रकारची आमची भूमिका आहे. सर, पण दहशतवादी गुप्त मार्गाने येतात, अनेकदा सरकारी यंत्रणेलाही कळत नाही. कसाब आणि याबद्दलही सरकारी यंत्रणेला काही कळलं नाही आणि हा हल्ला झाला. असे हल्ले पुन्हा होऊ नयेत म्हणून विशेष काय खबरदारी सरकार घेतंय? नाही, याची काळजी आम्ही घेतो. म्हणूनच परवा मी ज्यावेळेस, तुम्हाला माहिती आहे, मी बॉर्डरवर गेलो होतो, पाकिस्तानच्या बॉर्डरवर आणि ह्या चीनच्याही बॉर्डरवर गेलो होतो. स्वतः मी कुंपणं बघून आलेले आहेत, त्यांच्या चौक्या बघून आलेल्या आहेत. आम्ही काळजी घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. तुम्ही काळजी घेताय, पण कसाबचे जे किंग मेकर आहेत, जे पाकिस्तानमध्ये लपलेले आहेत, मास्टर माइंड ज्यांना म्हणतात या सगळ्या हल्ल्यामागचे, त्यांना अजून शिक्षा झालेली नाही. पाकिस्तानातला हा खटलाही पुढे सरकलेला नाही. या दृष्टीने आपण काय करतो आहोत? त्यांनाही आम्ही आमच्या ताब्यात द्या म्हणून सांगितलेलं आहे. त्यांना नावं कळवलेली आहेत. आम्ही 9 लोकांची नावं कळवलेली आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की त्याच्यामध्ये आम्ही लवकर यशस्वी होऊ. सर, पोलीस दलाच्या दृष्टीने एक प्रश्न आहे. या सगळ्या खटल्यामध्ये तपासाचं काम मुंबई पोलिसांनी केलं, अत्यंत तत्परतेने केलं. सरकारी वकील उज्ज्वल निकम माझ्यासोबत होते, तेही पोलिसांची स्तुती करत होते. मला तुम्हाला विचारायचं आहे, आज 4 वर्षात ऐतिहासिक दृष्टीने महत्वाचं हे आहे, 4 वर्षात या खटल्याचा निकाल लागला आणि तुम्ही फाशी दिलीत. भारतीय न्याय यंत्रणा काम करते, शासन यंत्रणा काम करते, पोलीस यंत्रणा काम करते, हे लोकांना दिसलेलं आहे. या पोलीस अधिकाऱ्यांचं तुम्ही कौतुक कसं करणार आहात? त्यांना काही विशेष बक्षीस देणार आहात का? नाही, आता ही गोष्ट, ती गोष्ट बक्षीस देणं वगैरे ती गोष्ट निराळी आहे. चांगलं काम केल्यानंतर करू. पण ह्याच्यामध्ये 2 एक चांगले ऑफिसर आमचे गेले यामध्ये रंगभवनच्या पाठीमागे, करकरे आणि आमचे कामटे आणि साळसकर, हे 2 अतिशय, काळसकर, कामटे आणि करकरे हे चांगले ऑफिसर गेले. याची आमच्या मनामध्ये खंत आहे, आम्ही विसरलेलो नाही आहेत. पण बरोबर आहे, खंत आहे सर, पण पोलीस दलाचा आत्मविश्वास वाढावा म्हणून तुम्ही काय करणार आहात? कारण आपण दाखवून दिलाय, अजमल कसाबला पकडलेला आहे, 9 अतिरेक्यांना मारलेला आहे. आत्मविश्वास वाढवावा म्हणून सरकार पुढे काय योजना करणार आहे? वागळे साहेब, असं हे जाहीरपणानं बोलून हे प्रश्न असे सुटत नसतात. बरोबर आहे. त्यांचं मी अभिनंदन करतो, ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्याला मी जरूर महाराष्ट्र सरकारकडे शिफारस करेन. सर, एक प्रश्न, एका राजकीय पक्षाने, म्हणजे कोणता राजकीय पक्ष हे मला सांगायला नको, तुमच्या लक्षात येईल, भाजपने आरोप केलाय की कसाबला डेंग्यू झाला होता आणि मग त्यातून त्यांनी राजकीय अर्थ काढलेले आहेत. अजूनही हे आरोप चालू आहेत. सरकारने उशीर केला असं हे राजकीय पक्ष म्हणतात, भाजप म्हणताय, काही विरोधी पक्ष म्हणतायत. या सगळ्यांना तुम्ही काय उत्तर द्याल? विरोध करणाऱ्याला विरोध करू द्या, कारण त्यांना विरोधाशिवाय दुसरं काय कळतच नाहीये असं आहे. मी आता, मला कोणीतरी प्रश्न विचारला की एकाला केली फाशी, त्या पूर्वीच्यानं का केली नाही म्हणून भारतीय जनता पार्टीचे लोक विचारतायत म्हणून. आता हे जर एक केलं चांगलं तर दुसरं ते का केलं नाही म्हणून, आणि त्याच्यामध्ये परत राजकारण होतं का, असं करत राहतात.
आम्ही आमच्या काँग्रेस पार्टी आमचं सरकार काम करत राहू, या देशाला निर्णय देत राहू, एवढंच मी आपल्याला सांगतो. सर शेवटचा प्रश्न जो लोकांच्या मनात आहे की संसदेच्या हल्ल्याचा जो अतिरेकी आहे त्याला फाशी अजून झालेली नाहीये. आता विरोधी पक्ष हा प्रश्न विचारतायत आणि त्याचा प्रचार करतायत की त्या हल्ल्यातल्या अतिरेक्याला अजून फाशी झालेली नाही, त्या फाशीला उशीर लागतोय, तुम्ही कधी फाशी देणार आहात? ती फाईल माझ्याकडे नाही. माझ्याकडे जी फाईल आलेली होती, मी 3च महिने झाले या खात्यामध्ये येऊन, 3 महिन्यात ही एकच फाईल माझ्याकडे आली, त्याच्यावर मी कारवाई झटपट केलेली आहे. मग अशाच प्रकारे वागळे साहेब, तुम्ही झटपट सगळी कामं तुम्ही झटपट करणारे आहात, मला माहिती आहे तुमच्याविषयीची. त्याप्रमाणे मी मुंबईचा महाराष्ट्राचा असल्यामुळं माझ्याकडे फाईल 2-4 दिवसाच्या वर राहत नाही, त्याप्रमाणे मी कारवाई केलेली आहे. सर म्हणूनच आम्हाला तुमचा अभिमान वाटतोय आज आणि अभिनंदन करावंसं वाटतंय की ही कारवाई ऑपरेशन एक्स तुम्ही अत्यंत यशस्वीपणे पार पाडलाय. मी तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. नेहमी आम्ही तुमच्यावर टीका करतो, पण आज चांगला दिवस आहे, अभिनंदनाचा दिवस आहे. दहशतवाद्यांना एक धडा तुम्ही दिलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद. हे होते महाराष्ट्राचे माफ करा, हे होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे गृहमंत्री सुशील कुमार शिंदे. काय म्हणाले ते आपल्याला आपण ऐकलेलं आहे. कशी गुप्तता पाळली, का गुप्तता पाळली आणि इतर जे अतिरेकी आहेत त्याबाबत काय करणार आहेत तेही त्यांनी सांगितलेलं आहे. आता पुन्हा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर तुमच्या सोबत असणार आहे माझा सहकारी राजेंद्र हुंजे.